नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज कोरेगावकरांचं भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम द्वादश हिंदकेसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता व गट क्रमांक 29मध्ये आपल्याला पळताना दिसाला. आज बकासूरचा पायरा होता तो म्हणजे मल्हार. भावांनो, संतोष शेठ टोरकड ठाणे विटावा यांचा मल्हार आणि आपला लाडका देव रुस्तम द्वादशी हिंदकेसरी बकासूर पळताना दिसाला. तर भावांनो, नक्कीच बकासूरची गटालाच हार झाली, कारण बकासूरची गाडी गटाला फॉल झाली. तर नक्कीच तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला की बकासूरला कोणती दुखापत तर नाही झाली ना. बरेच जणांचे कमेंट आले, मेसेज देखील आले, कॉल देखील आले की बकासूरला दुखापत झाली का. तर भावांनो, नाही, बकासूरला कोणतीच दुखापत झाली नाही. जेव्हा गाडी दुसऱ्या तासातून निघाली तेव्हा बॅरिगेड देखील समोर होता, परंतु बकासूरने थोडे गाडी तिकडे वरून बॅरिगेडच्या बाजूने गाडी गेली, त्यामुळे बकासूरला आणि मल्हारला कोणतीही प्रकारची दुखापत झालेली नाही आहे. आपला बकासूर आता मस्त आराम करत आहे. लवकरच उसगावमध्ये आपला बकासूर पोचणार आहे आणि कधी पळेल लवकरच अपडेट आपल्या चॅनलवरती येईल. परंतु बकासूरला आणि मल्हारला कोणतीही प्रकारची दुखापत झाली नाही, हेच बस झालं. तर भावांनो, नक्कीच बकासूरला आता पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि जे नंदी गटपात झालेले आहेत आजच्या कोरेगाव मैदानासाठी त्यांना सेमीसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.